झाला बघा, मोठा भूकंप झाला कच्छभुजला. हॅलो, मी अनुराधा. नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कच्छभुजला बदली झाली आणि आम्हाला हे घेऊन गेले. आम्ही इतकं खुश होतो काही विचारूच नका. पण झालं असं की आम्हाला ज्या दिवशी जाऊन 1 महिना त्या दिवशी भूकंप झाला बघा, मोठा भूकंप झाला कच्छभुजला, गुजरातला. तर त्या दिवशीचं सांगते तुम्हाला बघा. आता सांगायला गेलं तरी अंगावर काटा येतो. ती वेळ फार वाईट होती आमच्यावर. सकाळी एक 7-7:30 झाला असेल बघा, भूकंप झाला असेल. आणि हे सकाळी 26 जानेवारी असल्यामुळे हे लवकर उठले, मुलं लवकर उठली, त्यांच्या आंघोळ्या वगैरे त्याने सगळं केलं. मिस्टर गेले परेडला, मोठा मुलगा गेला, छोटा काय जातच नव्हता. तो त्याला तयार केलं तर तो जातच नव्हता. तो गेटच्या बाहेर गेलाच नाही, रडतच होता. मामा मामा करून रडतच होता. मग म्हणलं जा तू, मोठ्याला म्हणलं तू जा, आणि छोटा माझ्यापाशीच ठेवून घेतला. मग म्हणलं चला. मग आज सकाळी काय मग आंघोळ झाली, ते मुलांची सकाळीच आंघोळ झाली होती. आंघोळ माझी आंघोळ राहिली होती. तिथं बाथरूम बाहेर होतं बघा, आणि बाहेर बाथरूम होतं. आणि मी आंघोळीला गेली, गरम पाणी केलं होतं आणि आंघोळीला नेलं. तर मी आंघोळीला बाथरूम मध्ये चालली की छोटा मुलगा काय करायचा, दरवाजा वाजवायचा, असं खटखट खटखट वाजवायचा. मग मी बाहेर यायची, पुन्हा तो रडायचा म्हणून. 2-3 वेळा असंच केलं त्यानं, दरवाजा खटखट खटखट वाजवायचा. मला आंघोळीला जाऊ दिलं नाही. मग शेवटी म्हणलं 2 मिनिटात कशी तरी आंघोळ करून येते आणि त्याच्यापाशी थांबते. आणि मग नुसता एक पाय टाकला बाथरूम मध्ये बघा, आणि असा भूकंप झाला. सगळी घरं भरा ढासळली सगळी घरं, आणि सगळीकडे कालवा झाला, सगळीकडे कालवा. काय विचारू नका. मग इतकं मी तर खूप घाबरलेली. आणि छोटा ते मुलगा असल्यामुळे त्याला काय एवढी भीती नाही वाटली. छोट्याला तर आता 3 वर्ष म्हणा, त्याला काय एवढं कळणार आहे. मग मी त्याला धीर देत म्हणली काय नाही बाळा, असं झालं तसं झालं, ती भिंत पडली हे ते. पण भिंती पडल्या भरपूर, घरं पडली सगळी. जिकडं तिकडं असा धुरळा सगळा, सिमेंटचा, मातीचा. तिकडं मला आठवते लाल माती तिथं होती. मग आता माझं लक्ष कसं, मी तर सुरक्षित आहे, माझं पोरगं सुरक्षित आहे बारकं. पण हे तिकडं, आणि मुलगा माझा तिकडं रस्त्याच्या तिकडं पलीकडे बिल्डिंग मध्ये. कारण लातूरचा बघा भूकंप झाला त्यावेळी माझं लग्न नव्हतं चालतं. तो भूकंपाचा मला अनुभव होता, किती मेली, काय झालं, खिल्लारी गाव वगैरे तिकडचं मला अनुभव होता. म्हणजे थोडासा भूकंप काय असतो ते मला माहिती होतं. मग मी घाबरली, जास्त घाबरली. माझ्या तोंडाला कोरड वगैरे पडायला लागली, छाती धडधड, काळी धडधड, हातपाय गळल्यासारखं. घाबरली. पण आता मी घाबरून पण मला जमत नाही ना, की माझ्याजवळ हा मुलगा आहे, ह्याच्यासाठी तर मला जगायचंच आहे. आणि मोठा मुलगा तिकडे शाळेला, आता तिकडं आणायला जायचं. तर त्याला आणायला जायला निघाली मी गेटच्या बाहेर. तर गाई, कुत्री इतक्या धावत होत्या, इकडं तिकडं पळत होत्या. इतकं त्यांचा कळप, इकडून तिकडून इकडं. त्या प्राण्यांना फार कळतं. म्हणजे मला तर असं आता वाटतंय, त्यावेळी कळत नव्हतं, पण प्राणी म्हणजे इतकं दौडत होते इकडं तिकडं. कळप त्यांचं जोरजोरानं पळायचे, असं वाटत की आपल्याला तुडवतील की काय, असं वाटत. मग मी कशी तरी त्या रस्ता क्रॉस केला आणि गेली तिकडं. आणि ते मुलाला आणायला गेली शेजारच्या बिल्डिंग मध्ये. म्हणजे रस्ता क्रॉस करून जायचं होतं बिल्डिंग मध्ये. तर तिनं काय केलं तर मुलासनी कोहळ्या, थंडी वाजते म्हणून ते टेरेसवर तिनं घेतलेलं. आणि मग तिथून ती त्यांची पण बिल्डिंग पडलेली. तर तो मोठा मुलगा काय केला, तिकडून पायरीनं पडत आला की कसा आला मला माहिती नाही. पण ती खालच्या मी गेली ग्राउंडला, आणि ती पहिल्या पायरी येऊन बसला होता तिथं. तर त्याच्यात थोडंसं इथं वटाला लागलं होतं, जास्त काय नव्हतं. मग मी त्याला घेतलं. पुन्हा आल्यानंतर सगळी माणसं तिथली नातेवाईक आपल्या घरची सगळी आपापल्या माणसांना बघा मिठी वगैरे अशा मारून असे धरायला लागली. सगळी मिठीवर लागल्या धरायला सगळ्या. आणि आता मला कोण आहे तिथं, माझी ओळख नाही, पाळख नाही. आता मी एकटी, मला गुजराती भाषा येत नाही, हिंदी येत होती ती बी मोडकी तोडकी यायची, कारण प्रॅक्टिस नव्हतं. कळायचं पण बोलायला मोडकं तोडकंच बोलायचं, प्रॅक्टिस नव्हतं. आम्ही तिघच असं मिठी धरली ना, आम्ही तिघच असं बसलो धरून. तर मला तरी कोरड पडली, पाणी नाही. आता मुलांना तर काय सांगू की मला कोरड पडली. मला जाम भिले. मला लहान मुलं आहेत त्यांना तर मला आधार द्यायचं काम होतं एक आई म्हणून. मला काय झालं तर होऊ द्या, पण मी मुलांना चांगला धीर देण्याचाच प्रयत्न केला. मी जीवाची काही परवा केलीच नव्हती, पण मुलांना शेवटपर्यंत चांगला धीरच दिला मी. त्यांना काही जाणवू दिलं नाही की हा भूकंप आहे वगैरे, आपण मरू वगैरे, असं काही मी बोलली नाही त्यांना मुलांना. पण मला आता मी सुरक्षित आहे. पण माझ्या मिस्टरांची मला काळजी तिकडे लागलेली. आता त्यांना तिकडं मला कळलं की असा रस्ता यानं, कारण सगळी माणसं बोलायची नाही, हे पडली, ती भिंत पडली, तिकडं घरं पडली, असं झालं तसं झालं, सगळा रस्ता आहे, गोंधळ नाही, सगळा धुरळा उठलाय, या झाला माणसाला पुढचं काही दिसत नाही, असं सगळीकडे चाललं. ते मेला, हे मेला, ती मेली, ही मेली, असं ते विषयच नव्हते. आणि त्यांच्या माणसाला सगळे लोक अंगणात रोडवरच बसलेली. मग मी पण घरात गेलीच नाही, कारण घरात गेले की पुन्हा भूकंप झाला तर पुन्हा भिंती राहिलेल्या पडतील म्हणून. ह्या कारणाने आम्ही आत गेलीच नाही घरामध्ये, बाहेर. पण मला आता मी सुरक्षित आहे.
पण माझ्या मिस्टरांची मला काळजी तिकडे लागलेली.